हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त कैऱ्यांचा मुरांबा बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। तर मुरांबा बनवण्यासाठी आपण या ठिकाणी कच्ची कैरी घेतलेली आहे। या ठिकाणी आपण मोठ्या आकाराच्या चांगल्या 5-7 कैऱ्या घेतलेल्या आहेत। आता आपण यांचे वरचे साल काढून घेऊया। आता आपण कैरी छान धुवून घेतलेली आहे आणि याचे साल काढून घेऊया। साल काढून सर्व कैऱ्यांचे आपण असेच साल काढून घेणार आहोत। तर आपली कैरी या ठिकाणी साल काढून झालेली आहे। अशाच आपल्याला सर्व कैऱ्यांचे साल काढून घ्यायचे आहेत। आता आपण इथे किस करून घेऊया। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपल्या कैऱ्या या ठिकाणी छान किसून झालेल्या आहेत आणि आपण यातलं पूर्णपणे पाणी देखील पिळून घेतलेलं आहे। आणि या कैऱ्या आपल्याला जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही, मध्यम अशा किसून घ्यायच्या आहेत। आपण हा मुरांबा 3 ते 4 किलोचा बनवणार आहोत, त्यानुसारच आपण यासाठी साखर देखील घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे बघा। चला तर मग आता आपण याला शिजवून घेऊया। आता आपण याला 1-2 मिनिटांसाठी परतून घेऊया। यातलं जे पाणी आहे ते थोडंसं आटेपर्यंत याला आपण शिजवून घेणार आहोत थोडंसं। मग यामध्ये साखर टाकायची आहे। तर आपली कैरी या ठिकाणी थोडीशी शिजवून झालेली आहे। आता आपण यामध्ये साखर आणि गूळ घालणार आहोत। तर या ठिकाणी आपण 4 किलो कैरीसाठी एवढी साखर घेतलेली आहे। एक मोठा कटोरा आपण साखर घेतलेली आहे। आता आपण ही साखर थोडी थोडी करून टाकणार आहोत। आपल्याला पूर्ण साखर टाकायची आहे, त्यामुळे एकदम टाकायची नाही, थोडी थोडी टाकायची आहे। थोडीशी मिक्स झाली की नंतर आपण थोडी टाकूया। आणि सोबतच आपण गूळ देखील घेतलेला आहे। या ठिकाणी आपण अर्धा कटोरा गूळ घेतलेला आहे। आता आपण हा गूळही थोडासा टाकूया। हा गूळ देखील आपल्याला पूर्ण टाकायचा आहे। सुरुवातीला असंच थोडं थोडं करून टाकायचं आहे। याला छान मिक्स करून घेऊया। आपली कैरी जास्त असल्यामुळे आपण एकदम यामध्ये साखर टाकू शकत नाही, कारण साखर टाकल्यामुळे लगेचच याला पाणी सुटतं, त्यामुळे थोडं थोडं करून आपण यामध्ये साखर आणि गूळ टाकतोय। जर तुम्हाला फक्त साखरेचं करायचं असेल तर तुम्ही यामध्ये साखरेचं प्रमाण वाढवू शकता, कारण आपण यामध्ये गूळ टाकतोय, त्यामुळे आपण साखरेचं प्रमाण थोडं कमी घेतलेलं आहे। तर आपण टाकलेला गूळ आणि साखर यामध्ये पूर्ण विरघळलेली आहे। आपण गूळ पूर्ण टाकलेला आहे। आता आपण यामध्ये उरलेली साखर टाकूया आणि याला छान असं मिक्स करून घेऊया। हा मुरांबा तुम्ही उपवासासाठी देखील वापरू शकता। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपली कैरी या ठिकाणी छान अशी शिजून झालेली आहे। मस्त दिसते, कलर सुद्धा खूप छान आलेला आहे। आपला मुरांबा रेडी आहे। आता आपण याला एका प्लेट मध्ये काढून घेऊया। आता आपण याचा गॅस बंद करूया। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपला छान असा मुरांबा बनून रेडी आहे। हा मुरांबा तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता, खूप छान लागतो हा खायला, त्यामुळे पटकन ट्राय करा। आणि त्याआधी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।